नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये आपलं स्वागत। कोल्हापूरच्या सर्वच धरणातून विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे। पंचगंगेच्या पुराने कोल्हापूरला तिन्ही बाजूनी वेढा घातलाय। आता आभाळातून सुरू असलेला विसर्ग मंदावला तरच पुराची भयावहता कमी होऊ शकते। आज गुरुवारी पहाटेपासून पावसाचा जोर कमी झाला असल्याने पूर परिस्थिती स्थिर राहील अशी शक्यता आहे। राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले असल्याने विसर्ग वाढला आहे। राधानगरी धरणापासून कोल्हापूरपर्यंतच्या फ्री कॅचमेंट एरियातील एकूण पाणी पंचगंगेतून वाहत आहे। त्याचे मोजमाप कोल्हापूरजवळच राजाराम बंधाऱ्यावरती केलं जातं। आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत पूर पातळी 43 फूट 4 इंचांपर्यंत होती, तर या बंधाऱ्यावरून एकूण विसर्ग 63,000 क्युसेक होता। हीच परिस्थिती वारणा आणि कोयना धरण व नद्यांची आहे। राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले असल्याने पंचगंगेची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे। आज सकाळी हे दरवाजे उघडले असल्याने तो पाण्याचा लोंढा उद्या शुक्रवारी सकाळपर्यंत कोल्हापूरजवळ पोहोचेल। त्यामुळे पंचगंगा पूर पातळी आणखी 1-1.5 फुटांनी वाढू शकेल। म्हणजेच आजच्या पातळीशी तुलना करता 45 फुटांपर्यंत राजाराम बंधाऱ्यावरती पाणी वाढू शकतं। 46 फुटांच्या वर पातळी गेली तर मात्र कोल्हापुरातील नागरिकांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात करावं लागेल। पंचगंगा, वारणा, कोयना आणि त्यांच्या उपनद्या मिळून पुढे कृष्णा वाहते। शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यावर कृष्णेची पाणी पातळी आणि विसर्ग मोजला जातो। या ठिकाणाहून आज सायंकाळी साधारणपणे 2.25 लाख क्युसेक विसर्ग सुरू आहे। हे सर्व पाणी कर्नाटकात अलमट्टी धरणात पोहोचतं। अलमट्टीतून 2.5 लाख क्युसेक विसर्ग सुरू आहे। तो 3 लाख क्युसेक करण्याबाबत प्रयत्न केले जात आहेत। राधानगरी, वारणा, कोयना धरणांच्या विसर्गापेक्षा त्या खालील भागात पडणारा पाऊस कमी झाल्यानंतरच पूर परिस्थिती स्थिर राहू शकते। म्हणूनच आभाळातून येणारा विसर्ग कमी होणे महत्त्वाचं आहे। आज पुणे आणि परिसरात ज्या पद्धतीनं पाऊस कोसळत राहिला तसा कोल्हापूर परिसरात कोसळला तर कोल्हापूरची परिस्थिती बिकट होऊ शकते। कोल्हापूरच्या दृष्टीने दिलासा म्हणजे गुरुवारी पहाटेपासून पावसाचा जोर कमी झाला आहे, त्यामुळे पूर परिस्थिती आटोक्यात राहू शकते, अन्यथा गंभीर समस्या निर्माण होईल। धन्यवाद। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।